तर तिकडे भीमा आणि इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली। मुसळधार पावसामुळे बंधारे पाण्याखाली गेले। शिरूर, दौंड आणि हवेली तालुक्याचा आता संपर्क तुटलेला आहे। भीमा आणि इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली, त्यामुळे काही तालुक्यांचा आता संपर्क तुटला। आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। राज्यात गेल्या 48 तासापासून पावसानं जोरदार बॅटिंग केलेले मुंबईसह राज्याच्या अनेक जिल्ह्यांना खरं तर पावसाने झोडपलेला आहे। सह्याद्रीच्या कुशीत डोंगर रांगांमध्ये या ठिकाणी धो बरसणारा पाऊस हा खरं तर भीमा नदीला येऊन मिळतो आणि या ठिकाणी भीमा, इंद्रायणी आणि वेळ नदीच्या पुलावरती आपण सध्या आहे। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते। या ठिकाणी शिरूर असेल, हवेली असेल आणि दौंड तालुका असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक या पुलावरून ये जा करत असतात। परंतु या पाण्याच्या प्रवाहानं नदीचं रुद्ररूप पाहिल्यानंतर या ठिकाणी नागरिकांना या पुलावरून प्रवास करणं आता मज्जाव करण्यात आलेला। आणि खरं तर कालपर्यंत या पुलावरनं प्रवास करणारे नागरिक असतील किंवा शेतकरी असतील, त्यांच्या शेती पंपाची कृषी पंप या ठिकाणी नदीच्या पात्रातच अडकल्याने आर्थिक नुकसान या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती होती कालची आणि आजची? काल संध्याकाळपासून इथनं पलीकडचे लोक अलीकडे येऊ शकत नाही आणि अलीकडचे लोक पलीकडे जाऊ शकत नाही। तसेच आमच्या सर्व मोटारी पाण्याखाली बुडल्यामुळे आमच्या सर्व मोटारी बंद पडलेल्या आहेत आणि कुणाचे लाईट नसल्यामुळे कुणाची मोटारी चालू होत नाही। सर्व बंद झालेलं आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।